हाय मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एफ-आयची अपग्रेड प्रोसेस शिकणार आहोत. आपलं करंट व्हर्जन आहे एफ-आयचं 17 आणि आपण 21 व्हर्जनवर जाणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपण एफ-आयमध्ये लॉग इन करूया. त्यासाठी आपण आपल्या एफ-आयला कोणता IP भेटला आहे ते जाणून घेऊया. आपला युजर नेम आहे रूट, पासवर्ड palo@123. टीमॉस मोडमध्ये जाऊया. आपली जी कमांड आहे ज्याच्या थ्रू आपण आपल्या एफ-आयला भेटलेला IP फाइंड आउट करतो ती आहे लिस्ट sys मॅनेजमेंट IP. ओके, हा आपल्या एफ-आयचा IP आहे. ॲडव्हान्स प्रोसीड, युजरनेम आहे ॲडमिन. मित्रांनो, GUIचा युजरनेम वेगळा असतो आणि CLIचा युजरनेम वेगळा असतो एफ-आयमध्ये. युजली CLIचा जो युजरनेम असतो तो असतो रूट आणि जेव्हा आपण GUIने लॉग इन करतो तेव्हा युजरनेम असतो ॲडमिन. पासवर्ड सेम ठेवला आहे आपण palo@123. तर सगळ्यात पहिलं आपल्याला आपली जी ISO आहे 21 व्हर्जनची ती इम्पोर्ट करावी लागेल. पण त्याच्या अगोदर आपल्याला चेक करावं लागेल की आपल्याकडे मेमरी किती बाकी आहे. त्यासाठी तुम्हाला जायचं आहे सिस्टम डिस्क मॅनेजमेंट. आपल्याकडे 25.5 GB अवेलेबल आहे, म्हणजे इनफ स्पेस आहे आपल्याकडे. आता आपण सिस्टम सॉफ्टवेअर मॅनेजमेंटमध्ये जाऊया आणि आपलं जे करंट व्हर्जन आहे ते आहे 17.5.16. ओके, आपल्याला 21 व्हर्जन फर्स्ट ऑफ ऑल डाउनलोड करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला ते इम्पोर्ट करावं लागेल या ऑप्शनच्या थ्रू. आता सगळ्यात पहिलं आपल्याला OS डाउनलोड करावे लागेल एफ-आयच्या पोर्टल थ्रू. तर आपण एक्झॅक्टली कोणती OS डाउनलोड करणार आहोत यासाठी आपल्याला एफ-आयच्या पोर्टलमध्ये लॉग इन करून चेक करावं लागेल. मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे. लेट मी शो यू. ओके, तर आपल्याला डाउनलोड सेक्शनमध्ये ग्रुपमध्ये सिलेक्ट करायचं आहे बिग IP. प्रोडक्ट लाईनवर आपल्याकडे 17 करंट व्हर्जन आहे. आपल्याला 21 मध्ये जम्प इन करायचं आहे, तर आपण 21 सिलेक्ट करूया. प्रोडक्ट व्हर्जनमध्ये आपण 21 LTS सिलेक्ट करूया. स्क्रोल डाऊन करा. आपल्याला 3 OSचे ऑप्शन्स दिसतात इथे. तर या तिघांचा वेगळा पर्पज आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण व्हर्च्युअल एडिशन घेतलं तर आपल्याला जेव्हा नवीन इम्प्लिमेंटेशन असतं, जेव्हा तुम्ही VMwareमध्ये किंवा तुमच्या इव्हेंचीमध्ये OS इन्स्टॉल करता तेव्हा तुम्ही ह्या व्हर्च्युअल एडिशनची OS डाउनलोड करू शकता. ही जी टेनंट F-I OS आहे, जेव्हा तुम्ही R अप्लायन्स मध्ये तुम्हाला OS इम्प्लिमेंट किंवा इंटिग्रेट करायचे असेल, ओके, हे नवीन इम्प्लिमेंटेशनसाठी मी बोलत आहे. ओके, तर त्यावेळेला तुम्ही ही OS डाउनलोड करायची आहे. R अप्लायन्स किंवा जर तुमच्याकडे विप्रियॉन चॅसेस असेल त्यासाठी जर तुम्हाला OS लागणार असेल तर ही OS डाउनलोड करायची आहे. आणि ही जी फर्स्ट OS आहे 21 1.0 याच्या मागे पुढे काही नाही आहे. तर ही फक्त ISO फाईल आहे. जेव्हा तुम्हाला अपग्रेड करायचं असेल, मग ते व्हर्च्युअल एडिशनचं अपग्रेड असेल किंवा R सिरीजच्या डिव्हायसेसचा अपग्रेड असेल किंवा विप्रियॉन चॅसेसचं अपग्रेड असेल, तुम्हाला हीच OS लागेल. आणि जेव्हा नवीन इम्प्लिमेंटेशन असेल तेव्हा तुम्ही OS अकॉर्डिंगली सिलेक्ट करू शकता या दोघांपैकी. पण जेव्हा अपग्रेड असेल तेव्हा तुम्हाला फक्त हीच OS डाउनलोड करावं लागेल. आपण इथे सिलेक्ट करूया. स्क्रोल डाऊन. ओके, जे फर्स्ट ऑप्शन आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे डाउनलोड करण्यासाठी. इथे सेकंड सुद्धा ऑप्शन दिसत आहे, पण ही जी इमेज असणार आहे ती फक्त रिकव्हरीसाठी यूज होईल. मग त्यासाठी तुम्हाला फक्त फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला डाउनलोडसाठी विचारेल. मोस्टली सिंगापूर लोकेशन मी प्रिफर करतो आणि तुम्ही डाउनलोड करू शकता. मी OS ही ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे. एक मिनिट. ही अशी ISO फाईल डाउनलोड होईल जी
अराउंड 3.39 जीबीची आहे. ही जी OS अपग्रेड असणार आहे ही टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. जेव्हा तुम्ही फिजिकल बॉक्सवरती अपग्रेड करता तेव्हा याच्यापेक्षा कमी वेळ लागेल, पण व्हर्च्युअल एडिशन असल्यामुळे थोडा जास्त वेळ लागणार आहे यामध्ये. तर सगळ्यात पहिला आपण इम्पोर्ट करूया इमेजला. तर आपण फाईल चूज करूया. चूज फाईल, FI इमेज, बिग IP, ओपन, इम्पोर्ट. आपली OS इम्पोर्ट झालेली आहे. आता आपल्याला बूट लोकेशन क्रिएट करायचं आहे. तर आपली जी करंट OS आहे 17.5.1.6 ही यूज करत आहे बूट लोकेशन 1.1. आपल्याला 21 व्हर्जनसाठी 1.2 हे बूट लोकेशन क्रिएट करावं लागेल. तर त्यासाठी सगळ्यात पहिला आपण सिलेक्ट करूया इन्स्टॉल व्हॉल्यूम सेट नेम. इथे आपल्याला फक्त 2 टाईप करायचं. ते ऑटोमॅटिक 1.2 म्हणून ॲक्सेप्ट करेल आणि त्याच्यानंतर इन्स्टॉल. आता आपण जी बूट लोकेशन क्रिएट केलेली आहे 1.2 तुम्ही इथे पाहू शकता, ती आता क्रिएट होईल. त्याला सुद्धा एक थोडासा वेळ जाणार आहे. OS अपग्रेड ॲक्च्युली भरपूर लेंथी प्रोसेस आहे FI मध्ये. आपली बूट लोकेशन ही क्रिएट झालेली आहे. आता आपल्याला बूट लोकेशन चेंज करूया. बूट लोकेशन मध्ये जाऊया. आता तुम्ही पाहू शकता जी ऍक्टिव्ह बूट लोकेशन आहे HD 1.1 ही यूज करत आहे 17.5 व्हर्जन. ओके, आणि आपण ज्या व्हर्जनवर अपग्रेड केलेला आहे 21.1.0 ही यूज करत आहे बूट लोकेशन 1.2. तर आपल्याला ह्या 1.2 व्हर्जनला ऍक्टिव्ह करायचं आहे. त्यासाठी त्याच्यावरती क्लिक करूया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्स्टॉल कॉन्फिगरेशन, याला तुम्हाला येस करायचं आहे. इथे तुम्हाला सांगेल की सोर्स व्हॉल्यूम काय असणार आहे. तर या केसमध्ये सोर्स आपला आहे 17.5 व्हर्जन. आपण 17.5 वरून 21.1 व्हर्जनवरती शिफ्ट होतो. बस हा एवढा चेंज आहे आणि तुम्हाला ॲक्टिवेट करायचं आहे. जसं तुम्ही ॲक्टिवेट कराल आपला FIचा बॉक्स हा बूट होईल. आपण क्लिक करूया. ओके, आपला FIचा बॉक्स हा रिबूट होईल आणि जेव्हा तो परत एकदा बूट होईल तेव्हा आपल्या नवीन OSने बूट होणार आहे. आता या बूट प्रोसेसलाही सुद्धा थोडासा वेळ जाणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आपला FI आता बूट झालेला आहे. लॉग इन करून पाहूया. सगळ्यात पहिलं आपल्याला पाहायचं आहे की आपला जो FI आहे कोणत्या OS व्हर्जनने बूट झाला आहे. त्यासाठी तुम्हाला सिस्टममध्ये येऊन कॉन्फिगरेशनमध्ये यायचं आहे. हे व्हर्जन आहे ज्याच्याने FI आपला बूट झालेला आहे, जे की आहे 21. म्हणजे आपला अपग्रेड जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित पार पडली आहे. आता ओके, आता जर तुम्ही पाहिलं तर जी करंट ॲक्टिव्ह बूट लोकेशन आहे ती आहे 1.2, जी यूज करते 21.1 व्हर्जन. आणि जी ओल्ड होती ती 17.5 ची होती, ती 1.1 व्हर्जन, जी आता यूज नाही आहे, ती इनॲक्टिव्ह आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या डे टू डे प्रोसेसमध्ये काही इश्यूज येत आहेत आणि तुम्हाला कळलं की जी नवीन जी व्हर्जन आपण अपग्रेड केली आहे 21ची ती बग्सवाली आहे. या केसमध्ये तुम्हाला जर अपर मॅनेजमेंटने सांगितलं की तुम्ही शिफ्ट बॅक करा त्याच व्हर्जनवरती ज्या व्हर्जनवरती ती ऑलरेडी होती, म्हणजेच 17.5 वरती, तर तुम्हाला एक वेगळी प्रोसेस करायची गरज नाही आहे. कारण की 17.5 व्हर्जन ही 1.1 लोकेशन जे बूट लोकेशन आहे ते यूज करत आहे आणि ते इंटॅक्ट आहे. आपण त्याला काही डिलीट किंवा काही ॲड असं वेगळं काही केलं नाही. तर आपण ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहूया की आपण रोल बॅक कसं करायचं. रोल बॅक म्हणजे डाउनग्रेड कसं करायचं ज्या व्हर्जनवरती ऑलरेडी आपला FI वर्क करत होता त्या व्हर्जनवर. तर सगळ्यात पहिलं आपल्याला HD 1.1 वरती क्लिक करायचं आहे, कारण की या व्हर्जनवर कारण या बूट लोकेशनवरून आपल्याला आपला FI बूट करायचा आहे.
आता जेव्हा आपण अपग्रेड करत होतो तेव्हा आपण इन्स्टॉल कॉन्फिगरेशनच्या ऑप्शनला यस केलं होतं आणि आपण ॲक्टिवेट केलं होतं. या केसमध्ये आपण तसं नाही करणार आहे. जस्ट आपण क्रॉस चेक करूया. आपण 1.2 वरून 1.1 बूट लोकेशनवर शिफ्ट होतोय. 21 व्हर्जनपासून 17.5 व्हर्जनवरती शिफ्ट होतोय. आणि समजा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इन्स्टॉल कॉन्फिगरेशन यस केलं तर काय एरर येईल? नल डज नॉट एक्झिस्ट. आपल्याला डाउनग्रेड करता येणार नाहीये. त्यासाठी ऑप्शन काय असणार आहे आपल्याकडे? क्लिक करा. हे जे इन्स्टॉल कॉन्फिगरेशन आहे ते आपण नोच ठेवायचं आहे आणि सिम्पली ॲक्टिवेट करूया. आता हे सुद्धा पुष्कळ वेळ घेणार आहे आपला. आपला FI आता बूट झालेला आहे. लेट अस लॉग इन. लेट्स सी की हा कोणत्या व्हर्जनने बूट झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता व्हर्जन आहे 17.5 मध्ये जे प्रिव्हियसली इन्स्टॉल व्हर्जन होतं त्याच व्हर्जनवर FI बूट झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की FIची अपग्रेड प्रोसेस कशी असते. त्याचबरोबर जर डाउनग्रेड करण्याची वेळ आली तर तुम्ही डाउनग्रेड कसं करू शकता विदाउट एनी एक्स्ट्रा हेडेक्स. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.